तर मुलांनो, आपण आज नाटक साहित्य प्रकार परिचय भाग 3 पान क्रमांक 61 हे पाहणार आहोत. नाटक या साहित्य प्रकाराचा परिचय व्हावा या हेतूने प्रस्तुत माहितीचा अभ्यास करावा. दृकश्राव्य साहित्य प्रकार म्हणून नाटक या साहित्य प्रकाराचे वेगळेपण आहे. संगीत नाटक, प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक या प्रकारांचे स्वरूप व वैशिष्ट्ये या भागामध्ये नमूद केली असून नाटकाशी संबंधित असणारे घटक व त्यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. या माहितीतून नाट्य क्षेत्रातील व्यवसायाची नवी क्षितिजे तुम्हाला समजू शकतील व भाषिक अंगाने तुम्ही नाटक या साहित्य प्रकाराचा आस्वाद घेऊ शकाल. महाकवी कालिदासाने म्हटल्याप्रमाणे भिन्न भिन्न रुची असणाऱ्या लोकांचे एकाच वेळी समाधान करणारा नाटक हा एक श्रेष्ठ वाङ्मय प्रकार आहे. ललित साहित्याच्या प्रकारामध्ये नाटक हा लोकप्रिय साहित्य प्रकार आहे. तर बघा काय म्हटलं की महाकवी कालिदास जे आहेत त्यांनी काय म्हटलंय की भिन्न भिन्न रुची असणाऱ्या म्हणजे वेगवेगळी आवड असणाऱ्या लोकांचे एकाच वेळी काय झालं पाहिजे की समाधान झालं पाहिजे. आणि समाधान करणारा घटक म्हणजे काय आहे की नाटक, आणि हाच सर्वश्रेष्ठ काय आहे की वाङ्मय प्रकार आहे. मग समाजामध्ये असणारी जी माणसं आहेत ह्या प्रत्येक माणसाच्या आवडीनिवडी ह्या कशा असतात की वेगवेगळ्या असतात. ललित साहित्याच्या प्रकारामध्ये ललित साहित्याचा जो प्रकार आहे या प्रकारांमध्ये नाटक हा एक लोकप्रिय साहित्य प्रकार म्हणून काय केलं जातं की मानलं जात असतं. आपण जे ऐकले पाहिले ते दुसऱ्याला सांगावे ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःला आलेला अनुभव, आनंद, दुःख हे सगळे सांगावेसे वाटते. त्यातूनच साहित्याची निर्मिती होते. तर पहा बघा साहित्याची निर्मिती कशी झालेली आहे की आपण जे ऐकले, मग आपल्याला अशी एक सवय असते की एखादी चांगली गोष्ट आपण ऐकली तर आपण पटकन लगेच दुसऱ्याला काय करतो की सांगतो. ही माणसाची काय झाली की सहज एक प्रवृत्ती असते. आणि प्रत्येक व्यक्तीला स्वतःला आलेला अनुभव म्हणजे आपण आपलं आयुष्य जगत असताना प्रत्येक व्यक्तीला काय होतात की वेगवेगळे अनुभव येत असतात. आनंद निर्माण होतो, दुःख असते. हे सगळे काय करावे वाटते की कोणाला तरी सांगाविषयी वाटते. आणि याच्यामधूनच साहित्याची काय झाली की निर्मिती झाली गेलेली आहे. नाटक या साहित्य प्रकाराच्या माध्यमामधून प्रेक्षकांशी जिवंत संवाद घडत असतो. मग नाटक हा साहित्य प्रकार कसा आहे की या साहित्य प्रकाराच्या माध्यमामधून मग प्रेक्षकांशी काय होतं की जिवंत संवाद साधत असतो किंवा घडत असतो. आता उदाहरणार्थ आपण एखादं नाटक जेव्हा पाहतो तर त्या नाटक पाहत असताना प्रेक्षक आणि आपण मग या दोघांच्यामध्ये काय होतं की जिवंत संवाद घडत असतो. लोकसंवाद आणि लोकरंजन या नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू असतात. मग नाटकाच्या महत्त्वाच्या 2 बाजू कोणत्या आहेत की लोकांचा संवाद झाला पाहिजे आणि लोकांचं काय झालं पाहिजे की मनोरंजनसुद्धा झालं पाहिजे. या नाटकाच्या सर्वात महत्त्वाच्या 2 काय आहेत की बाजू आहेत. तथापि लेखकाचा प्रतिपाद्य विषय लोकांपर्यंत पोहोचवणे हा त्यातील महत्त्वाचा भाग असतो. म्हणजेच नाटकाच्या माध्यमामधून लेखकाला नेमकं काय म्हणायचं आहे किंवा लेखकाचा विषय सर्व लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं? नाटक करत असतं. आणि सर्वात महत्त्वाचा तो काय की भाग असतो. मराठी साहित्यातील नाटक या साहित्य प्रकाराचा विचार केला तर त्यातून बदलत गेलेल्या समाजाचे चित्रण झालेले दिसते. आणि आपलं मराठी साहित्य कसं आहे की खूप मोठं आहे. आणि या साहित्याचा जर विचार केला तर त्यामधून काय झालं की बदल झालेला आहे.
समाज बदलत गेलेला आहे हे आपल्याला काय होतं की पाहायला मिळत असतं. म्हणजे थोडक्यात काय तर साहित्याच्या माध्यमामधून बदलत गेलेल्या समाजाचं चित्रण आपल्याला काय होतं की दिसत असतं. कोणत्याही समाजातील चालीरीती कालपरत्वे बदलले असल्या तरी माणसाचा स्वभाव, मानवी भावभावना या गेली अनेक वर्षे कायम राहिलेल्या आहेत. मग कोणत्याही समाजाच्या म्हणजे आपल्या आसपास राहणारी लोक ही वेगवेगळ्या चालीरीती परंपरेची जरी असली, मग काळानुसार त्यांच्यामध्ये काय झालं की बदल होत गेलेला आहे. परंतु माणसाचा जो स्वभाव आहे किंवा मानवी भावभावना या गेली अनेक वर्षे त्या काय झालेत की कायम राहिल्या गेलेल्या आहेत. या मानवी भावभावना स्वभाव यातील विविध छटांचे दर्शन नाटकातून घडतं. म्हणजेच काय तर मानवाच्या ज्या भाव आहेत, भावना आहेत आणि त्यांचे स्वभाव यातील विविध छटांचे दर्शन नाटकाच्या माध्यमामधून आपल्याला काय होतं की पाहायला मिळत असते. त्याचबरोबर समाजाचेही वास्तव चित्रण नाटकातून होत असते. म्हणजे नाटकामध्ये कोणते विषय असतात की समाजामध्ये घडणारे किंवा आपल्या आसपास घडणारे विषय हे नाटकामध्ये मांडले जातात आणि नाटकाच्या माध्यमामधून परत समाजापर्यंत काय केले जातात की पोचवले जात असतात. समाजातील बदल नाटकाच्या माध्यमातून मांडण्याची परंपरा फार प्राचीन आहे. म्हणजे समाजामध्ये घडणारे बदल हे नाटकाच्या माध्यमामधून प्रेक्षकांसमोर मांडण्याची परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. नाटक हा समाजाचा यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे. म्हणून आपण नाटक या साहित्य प्रकाराचा परिचय करून घेणार आहोत. आणि नाटक हा समाजामध्ये घडणारे जे बदल आहेत यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्याचा प्रकार मानला जातो. म्हणूनच आपण नाटक ह्या साहित्य प्रकाराचा काय करणार आहोत की परिचय म्हणजेच ओळख करून घेणार आहोत. नाट्य म्हणजे बघा, नाट्य हा नाटकाचा प्राण आहे. एखाद्या प्रसंगामध्ये जेव्हा कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरित्या घडतो तेव्हा नाट्य निर्माण होते. बघा, नाट्य हा नाटकाचा प्राण आहे. म्हणजे नाट्य जे आहे तो काय की नाटकाचा प्राण आहे. पण एखाद्या प्रसंगामध्ये जेव्हा कल्पनेपलीकडील बदल किंवा आकस्मिकरित्या घडतो तेव्हा नाट्य हे काय होतं की निर्माण होत असतं. हा बदल आश्चर्यकारक असतो. म्हणजे अचानक झालेला बदल कसा असतो की आश्चर्यकारक असतो, खळबळजनक असतो. त्यामुळे वाचकाला, प्रेक्षकाला अनपेक्षित धक्का बसतो आणि हा झालेला बदल पाहून वाचकाला, प्रेक्षकाला अनपेक्षित काय होतं की धक्का बसतो. आणि तो धक्का कधी सुखद असतो तर कधी हा धक्का कसा असतो की दुःखद असतो. निसर्गात आणि मानवी जीवनात असे नाट्य पाहायला मिळते. त्याचेच प्रतिबिंब नाटकातून दिसते. निसर्गात आणि मानवी जीवनात असे नाट्य म्हणजे झालेला बदल आपल्याला काय होतं की पाहायला मिळतो. त्याचेच प्रतिबिंब नाटकामधून होत असते. नाटक म्हणजे काय बघा, लेखकाने लिहिलेले नाटक हे कलाकारांनी सादर करायचे असते. चित्र किंवा शिल्प हे घडताच दिसू लागते, पण नाटक हे प्रत्येक वेळी करून दाखवावे लागते. नाटक हे दृकश्राव्य असल्याने ते लिहिणारे, त्याचा प्रयोग करणारे, प्रत्यक्ष अभिनय करणारे. बघा काय म्हटले की नाटक म्हणजे काय, लेखकाने लिहिलेले. म्हणजे नाटक लिहिणारे काय असतात की लेखक असतात. मग अशा लेखकाने लिहिलेले नाटक हे कलाकारांनी काय करायचे असते की सादर करायचे असते. चित्र किंवा शिल्प हे घडताच ते काय होते की दिसू लागते. नाटक हे प्रत्येक वेळी करून दाखवावे लागते. म्हणजे नाटक हा असा घटक आहे तो प्रत्येक वेळी आपल्याला काय करावं लागतं की करून दाखवावा लागतो. नाटक हे दृकश्राव्य असल्याने ते लिहिणारे. म्हणजे नाटक हा कसा प्रकार आहे की दृकश्राव्य आहे. दृक म्हणजे की डोळ्याने पाहणे आणि श्राव्य म्हणजे कानाने ऐकणे. ते लिहिणारे, त्याचा प्रयोग करणारे. मग त्याचा प्रयोग करणारे
प्रत्यक्ष अभिनय करणारे, तंत्रज्ञ आणि तो प्रयोग पाहणारे अशा सगळ्यांच्या समन्वयावर आणि सहकार्यावर नाटकाच्या प्रयोगाची सफलता अवलंबून असते. तर बघा, प्रत्यक्ष अभिनय करणारे, तंत्रज्ञ आणि प्रयोग पाहणारे या सगळ्यांच्या समन्वयावर किंवा सहकार्यावर नाटकाची सफलता अवलंबून असते. नाटक हा कथा, कादंबरी, कविता याप्रमाणे एक साहित्य प्रकार आहे. नाटकसुद्धा काय आहे? एखादी कथा असते, कादंबरी असते किंवा कविता यांच्याप्रमाणे नाटक हा सुद्धा एक साहित्य प्रकार मानला जातो. यामध्ये अभिनेता किंवा अभिनेत्री अभिनय करत असतात. मग नाटकामध्ये बघा काय आहे? अभिनेता किंवा अभिनेत्री याच्यामध्ये अभिनय करत असतात. लेखकाने लिहिलेले संवाद अभिनेत्यांमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जातात. मग नाटकामध्ये काय असतं? लेखकाने जे संवाद लिहिलेले आहेत ते संवाद अभिनेता किंवा अभिनेत्री यांच्यामार्फत प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवले जातात. मुळात नाटक हा दृकश्राव्य साहित्य प्रकार आहे. म्हणजे मुळात नाटक हा कसा आहे की दृकश्राव्य साहित्य प्रकार आहे. तो पाहता येतो आणि ऐकतासुद्धा येत असतो. ते ऐकता, पाहता व वाचता येते. आणि नाटक हा साहित्य प्रकार कसा आहे? आपण ऐकू शकतो, आपण पाहू शकतो आणि वाचूसुद्धा शकतो. नाट्य वाचनातून अन्य साहित्य प्रकाराप्रमाणेच आपल्याला नाटकाचा आनंद घेता येतो. म्हणजे नाटकाच्या वाचनामधून इतर साहित्य प्रकाराप्रमाणे आपल्याला नाटकाचा पण आनंद घेता येत असतो. आपण नाटकसुद्धा वाचू शकतो. नाटक रंगमंचावर सादर करता येते. आणि नाटक हा असा प्रकार आहे, ऐकता येतो, पाहता येते आणि रंगमंचावर सुद्धा ते काय केले जाते की कलाकारांच्या माध्यमामधून ते सादर केले जात असते. भारतात प्राचीन काळापासून नाट्यकला अस्तित्वात होती. भरत मुनी यांना भारतीय नाट्यकलेचे जनक असे म्हणतात. म्हणजे आपल्या भारतामध्ये बऱ्याच काळांपासून नाट्यकला काय झाली की अस्तित्वात आलेली आहे. भरत मुनी यांना भारतीय नाट्यकलेचे जनक असे म्हणतात. म्हणजे भरत मुनी यांना काय म्हणले की भारतीय नाट्यकलेचे जनक असे काय केले गेले की म्हटले गेलेले आहे. नाटकाविषयी सखोल माहिती करून देणारा नाट्यशास्त्र हा ग्रंथ त्यांनी लिहिला. बघा, त्यांनी काय केले की नाटकाविषयी अगदी सखोलपर्यंत माहिती करून देणारा नाट्यशास्त्र हा ग्रंथ भरत मुनी यांनी काय केलं आहे की लिहिला गेलेला आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला नाटकाची जास्त काय झाली की माहिती मिळालेली आहे. त्यांच्यामध्ये नाटक हे मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्थांचे, घटनांचे, प्रसंगांचे, त्यातील वेगवेगळ्या भावभावनांचे, वृत्ती प्रवृत्तींचे व लोकव्यवहारांचे अनुकरण करणारे चित्रण आहे. बघा, भरत मुनी यांच्या मते नाटक हे मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्थांचे, म्हणजे मानवाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या असणाऱ्या अवस्थांचे किंवा घटना असतात, प्रसंग असतात, त्यातील वेगवेगळ्या भावभावनांचे, वृत्ती प्रवृत्तीचे किंवा लोकव्यवहारांचे अनुकरण करणारे किंवा चित्रण करणारे म्हणून नाटकाकडे काय केलं जातं की पाहिलं जात असतं. म्हणजेच थोडक्यात काय तर नाटकाच्या माध्यमामधून आपल्याला मानवी जीवनातल्या वेगवेगळ्या गोष्टींचं चित्रण काय होतं की पाहायला मिळत असतं. मानवी जीवनात अवतीभोवती घडणाऱ्या अनेक नाट्यमय प्रसंगातून, घटनांमधून जाणवणाऱ्या माणसामाणसातील गुण अवगुणांमधून, त्यांच्यातील भावनांची आंदोलने वास्तवाधारित परंतु काल्पनिक कथानकात गुंफून, म्हणजे मानवी जीवनात आणि मानवाचं जीवनही असं आहे की त्याच्या अवतीभोवती घडणारे अनेक नाट्यमय प्रसंग असतात, घटना असतात. माणसामाणसातील आपल्याला गुण जाणवतात, अवगुण जाणवतात आणि त्यांच्यामधील भावनांची आंदोलनं असतात. वास्तवाधारित परंतु काल्पनिक कथानकात गुंफून ते उत्तम संवाद लेखनातून दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली
कलाकारांच्या अभिनयाद्वारे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रंगमंचावर प्रेक्षकांसमोर सादर करणे म्हणजे नाटक होय. बघा, नाटक म्हणजे काय आहे की माणसामध्ये असणारे गुण, अवगुण, भावना, वास्तवाधारित कल्पना, कथानक ह्या सगळ्यांना एकत्र गुंफून उत्तम प्रकारे संवाद लेखनाच्या माध्यमामधून दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांच्या अभिनयाद्वारे तसेच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रंगमंचावर प्रेक्षकांसमोर सादर करणे म्हणजे नाटक होय. नाटक पाहणे म्हणजे फक्त औट घटकेची करमणूक नाही. आणि नाटक पाहणे म्हणजे औट घटकेची काय नाही की करमणूक नाही. कधी हसवणारा, सुखावणारा, कधी रडवणारा, दुखवणारा, कधी अंगावर धावणारा, कधी सारं मन सोलवटणारा, कधी बेभान करणारा, कधी आपल्याच मनाचा तळ धुंडाळणारा असा हा नाटकाचा काय आहे की खेळ आहे. नाटक हा लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांच्या साहाय्याने रंगभूमीवर सादर होणारा आणि त्याप्रमाणे नाट्यगृहात समूहाने एकत्रितरित्या आस्वाद घेता येईल असा कलाप्रकार आहे. बघा, नाटक कसा कलाप्रकार आहे तर नाटक हा लेखक, त्याच्यामध्ये लेखक, दिग्दर्शक, वेगवेगळे कलाकार असतात, तंत्रज्ञ असतात, यांच्या सर्वांच्या साहाय्याने रंगभूमीवर सादर होणारा, त्याचप्रमाणे नाट्यगृहामध्ये समूहाने म्हणजे एकत्रितरित्या आस्वाद घेता येईल असा हा नाटक हा कलेचा प्रकार मानला जातो. नाटक हे जीवनाचे चित्र असते आणि ते कलाकारांच्या माध्यमामधून सादर केले जाते. आणि खरोखरच आहे की नाटक हे आपल्या आसपास घडणाऱ्या जीवनाचे काय असते की चित्र असते आणि ते कलाकारांच्या माध्यमामधून काय केले जाते की सादर केले जात असते. डोळ्यांनी पाहायचे आणि कानांनी ऐकायचे म्हणून ही दृकश्राव्य कला आहे. नाटक हे सांघिक कार्य आहे. आणि नाटक काय की ते डोळ्यांनी पाहायचे आणि कानांनी आपल्याला काय करायचे की ऐकायचे आहे म्हणून ही दृकश्राव्य कला काय केली जाते की मानली जाते. नाटक हे सांघिक कार्य आहे. त्याच्या पुढे काय म्हणते, नाट्यसंहितेचे स्वरूप. नाटकात महत्त्वाची असते ती संहिता.